मित्रांनो, बैलगाड्यात चांगली बैल आहेत आणि आपल्या पळाच्या जीवावर एक वेगळं नाव करत असतात मालकात. असाच एक चांगला पळणारा बैल, भरपूर गुलाल घेतलेत. पण आधी तो त्याची मुलाखत घेतलेली अशीच रँडमली, पण आज एक चांगल्या पद्धतीनं पळतोय, मालकाचं नाव पोचवतोय बैलगाड्यात महाराष्ट्रभर. असा एक बैल, चांगला पळणारा बैल स्वराज. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. कुठला आहे हा स्वराज नक्की? धामनेर, पूर्ण पत्ता सांगा. तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. बर, मी जसं सांगितलं प्रस्तावनेत, चांगला बैल. कुठं गुलाल झाले त्याचे? गुलाल विंगला झाला आहे, हजार माचीला झाला, एक नंबरच. काय पैसे तर एक नंबर गेलेला आहे, 1.5 लाखाचा बक्षीस. 1.5 लाखाचं बक्षीस. आणि नरावणे तिथे पण एक नंबर झालाय, म्हणजे 4-5 एक नंबर आहेत. आणि टोटल गुलाल किती? 25 गुलाल झाले ते. चांगलं आहे. कुठली खरेदी आहे ही? सांगोलीच्या बाजारातून घेतलाय आपण. होय, 4 महिन्याचा असताना. चांगलं खिलार वासरू. हा, खिलार वासरू. ह्याच्या अगोदर अनुभव बैलगाड्याचा काही पहिलंच वासरू चांगलं? नाही, ह्याच्यावर आपल्याकडे पहिलं टॉपचे होऊन गेलेत. त्याचा अनुभव कामाला आला. कसं शिकवलंय स्वराजला? स्वराजला शिकवलं म्हणजे आम्ही असं फाटी, आपल्या वस्ती शेजारीच फाटी बनवलेली आणि मोकळा असा सोडायचा, मागं 2 व्हीलरनं ताणायचा, अशी गती त्याला हे केलेली आहे. काय करता हो तुम्ही नक्की दादा? शेती. किती एकर आहे? 16 एकर शेती. मग बागायतदार झाला की चांगलं? बागायतदार म्हणजे ती करून हे करतोय. हा ना. हो. बर, पण शेती महत्वाचा व्यवसाय. शेती. बर, आता शेतकरी आहे, ठीक आहे, बैलगाड्याचे बैल हा घटकच असतो. तर कितव्या दिवसात त्यानं एक नंबर तर पारितोषिक घेतलं, म्हणजे पहिला गुलाल म्हणून आपण कधी घेतला ज्यावेळेस 4 महिन्यात आणल्यापासून? गेल्या वर्षी मला वाटतं 11 महिन्याचा होता, त्यावेळेला देगावमध्ये त्यानं 4 नंबर केला होता आदतला. तिथनं प्रवास चालू झाला. एक नंबर कधी भेटला? एक नंबर मागच्या 3-4 महिन्यापूर्वी भेटला. प्रवास मित्रांनो बैलाचा सुरू आहे, टप्प्याटप्प्यानं सुरू आहे. बरं, आता कसं आहे, बैल आलं, एकटा बैल काय पळत नाही, पैरेकरी पाहिजे. कसा विषय होतोय आत्ता? पैर जर तुम्हाला घालायचं असेल तर कशा पद्धतीनं बघताय तुम्ही या समस्येकडं? आणि ही समस्या सगळ्यांकडे आहे पैऱ्याची. कसं आहे, आम्हाला स्वराजला बैल पुरणारा मिळाला, मग त्या लेवलचा बैल पळणार असला तर मग तो गरीबाचा असला तरी आम्ही त्याच्यावर ताणणार. आणि आम्ही सुद्धा कुणाला 1 रुपया वायदी कधी दिलेली नाही. ज्यानं वायदी मागली त्याचा बैल आम्ही रिजेक्ट केला आहे, मग कितीही टॉपचा असू द्या. आत्ता सुद्धा फोन येतात, भरपूर टॉपच्या बैलांचे येतात. पण टक्केवारीत म्हणजे आम्हाला एवढे टक्के सोडा, तुमचा बैलच नको आम्हाला. पण आता बघा, तुमचं पहिल्यांदा पूर्ण नाव सांगा. राजू भोसले, धामनेर. बरं राजूजी, आता ही तुम्ही बोलताय की नको बैल, पण आता तुम्ही घेणार का कधी वायदी? कारण हे कसं आहे, जसं जसं प्रसिद्ध होत जातं. जाहीर आहे, मी आता तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलतोय की कधी फुकट खोंड देऊ त्यांना, मग जो मला म्हणजे असं सांगेल की या भोसलेनी वायदी घेतली, वायदी कधीच घेणार नाही. बघा बोलताय. बरं, ठीक आहे. 65 लाखाला मागितलाय मी, विकला नाही म्हणजे वायदी घ्यासाठी नाही. 65 लाखाला पुशेगावच्या मैदानात मागितलाय, आदत असताना. पुशेगावात गट पास झालेला का? नाही, गट नव्हता पास, पण कॉकटेल आणि मथुरची गाडीला टप दिलेला हाच खोंड, आणि अख्ख्या महाराष्ट्रात ती व्हिडिओ व्हायरल झाला. बरं, म्हणजे कसं आहे बघा, बैलगाड्यात लगेच बदलतं. त्या मोठ्या हिंद केसरी बैलांना टप दिलं आणि त्याच्यानंतर ह्याचा प्रवास वेगळाच सुरू झाला. बरं, आता मी असलं की काय थेट प्रश्न मी विचारतो, मला हे सांगा, आतापर्यंत हायेस्ट वायदी तुमच्याकडून किती रुपयाची मागितली पैऱ्यासाठी? नाही, वायदी हा शब्द आला तरी आम्ही तो पैरा रिजेक्ट केलाय, कधीच नाही. वायदी किती मागितली एवढं द्या? नाही, मागायचा विषयच नाही. तर आमच्यापाशी मागायचा विषय नाही, कारण आतापर्यंत तो लहानपणापासून पळतोय ना, अजून कुठला बैल त्याला वाढ गेलेला नाही. आणि कधी आम्ही म्हणजे वायदीचा बैल हा विषयच आम्ही घेत नाही. वायदी घेतली की आमचा बैलच पळत नाही, असं सगळं डायरेक्ट सांगतो आम्ही पुढच्या पैरा करायला. बरं, आज सुद्धा ह्या मैदानात 2 टॉपचे पैरे होते, पण टक्केवारीसाठी आम्ही ते रिजेक्ट केले. बरं, ठीक आहे. म्हणजे एक चांगला पायंडा घालताय, द्यायचं बी नाही घ्यायचं पण नाही. बरं,
आता कुणाकुणावर बैल पळाला आहे ह्याच्या वेळेस पैरेकरी सांगा, कारण नवीन जे प्रेक्षक आहेत त्यांना कळू दे की स्वराज्य कुणाकुणावर पळाला आहे. खेडचा विमान म्हणून आहे संजय माने, त्यांच्यावर 1 नंबर आपण केला आहे पहिला. आणि पहिला ह्याचा गुलाल 4 नंबरचा विकास ड्रायव्हर आपशिंगे, त्यांच्याकडे एक हिरा म्हणून बैल होता, त्याच्यावर आपण कुठला किशोर फौजी तांदूळवाडी हिरा त्यांचा हिरा. हा, बलमाने. या तुम्ही दादा, तुम्ही त्यांच्या टीम मध्ये असता. आहेत होय, जुनं बरं, खिलाडी. जुनं खेळाडू आहे. कसं बघताय बैलाकडे, म्हणजे बैलाकडे मी माझ्या पोराप्रमाणेच बघतो, तुम्ही ह्यांच्या घेतल्यापासून कोण बघतो. तुम्ही संगोपनात असता. हो, जुनी बैल कुठल्या बैलात झलक दिसते? मला जुनी बैल ह्याची जरा काय माझा पुसेगावचा सुंदर. शिवराष्ट्रावल पुसेगाव. हो, बरं मित्रांनो, तो एक हिंद केसरी बैल, नामांकित बैल, त्याची झलक दिसते. त्याची सुंदर. दुसरा सुंदर दौंडवाडीचा गवणवाडी तर मोठा बैल. मला 50 वर्ष झालं खेळतोय मैदान. ही बैल तुम्ही नावं सांगताय त्याच्यावरनच कळत. ह्या गावचं मैदान, आजचं मैदान आहे, ह्या गावाला झेंडे मीच टाकत होतो. काय सांगताय? विसरा कुणाला वा, म्हणजे खूप तुम्ही अनुभव आहेत. 50 वर्ष बैल काढत आहे. 27 वर्ष झेंडे टाकले, तर ह्या गावचं 5 वर्ष मी झेंडे टाकले. बंदी बसले मी जरा बाहेर आलो. वय पण झालं आता. आणि जेवढी मोठी हुशार मैदान झाली, हुशारची बिंजोरची मैदान मी केली. मी मोठेपणा म्हणून सांगायचं नाही. 100 बंदीमध्ये 199 सौदा इथलं केलं ह्या भागातलं. मी जास्त ह्या भागात कराड आमच्या कोरेगाव तालुक्यात नसतो झेंडा टाका. आणि मोठी दोमाळवाडीचं मैदान, शिवणीची जेवढी फडकींची मैदान झाली, फडकींची दोघात शर्यत असली तरी मलाच बोलावलं. बिनजोडला तुम्ही झेंडा टाकायचा. एकदा तुमचं नाव सांगा. माझं नाव अजून कुठलं अड्ड्यात कोणाला माहीत नाही, फक्त रहमतपूरची बुवा. रहमतपूरचे बुवा म्हणून अड्ड्यात प्रसिद्ध आहे, पण तुमचं नाव सांगा तरी कळू दे या निमित्तानं व्हिडिओ. माझं गाव रहमतपूर, मधुकर शामराव माने. बरं, उर्फ म्हणजे मला बुवा म्हणून ओळखतात. मुंबईत बी बुवा. आणि मुंबईमध्ये आमच्या तालुक्यातले, म्हणजे आमच्या जिल्ह्यातले, सातारा जिल्ह्यातले रामभाऊ पैलवान इसापूर वारले. आमच्यातले अंकुश पैलवानचे चुलते तात्या म्हणून कुमट्याचे, आणि मधुकर बुवा सांगतात. मुंबईमध्ये आता हाया पब्लिकमध्ये पहिल्या स्टार्टला आगरी लोकात आम्ही 3 होतो. बरं, म्हणजे तुमचं 50 वर्षाचं करिअर आहे, त्याच्यापेक्षा जादा पुन्हा जातो स्वराज्य कर. आम्ही 10 रुपयेपासून खेळतो. बघा मित्रांनो, एवढी ज्येष्ठ लोक. दुसरी गोष्ट म्हणजे आता एवढा पब्लिकमध्ये सांगतो नवीन पोरांनी की मी स्वतःच्या मुलीच्या लग्नाला नाही पंजाबला चालत गेलो, मुंबईतनं पनवेलवरून. हो, घरी बनली सारखंच मैदान हो, निघालो. 3 लाख रुपये बँकेतनं काढलं कळंबोलीतून. माथाडीत कामाला. काय किस्सा आहे सांगा, म्हणजे काय झालं? काय नाही, फक्त घरचं माझा वाद झाला भावाचा माझा. तेवढ्या ह्याच्यावर मी गेलो. म्हटलं चला बायका पंजाबला चालत गेलोय. 85चा बॉम्बस्फोट चालता, मी पंजाबमध्ये होतो. आपला पोखरणला होतो. पोखरणला बॉम्बस्फोट चालता, मी पोखरणलाच होतो. बरं, आता ह्या टीम मध्ये आहे, म्हणजे एवढी बघा मार्गदर्शन एवढी करणारी ज्येष्ठ लोक आहेत, त्याच्यामुळे स्वराज्य आता व्यवस्थित सगळा विषय होतोय. हां, व्यवस्थित. बरं, आता कसं आहे माहिती आहे का, स्वराज्य पळतोय, उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय. 2 खांदी स्पीड तेवढंच. मुख्य खांद कुठला की ह्या खांदाला चांगलं स्पीड आहे? उजवीला. पब्लिकनं पळतो. बरं, आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही म्हणताय की मला ते जो सांगितलं वायदे देणार बी घेणार नाही ते ठरवले, पण तरी मला सांगा कुठल्या बैलावर ही जी गाडी चांगली पडेल, एक म्हणजे त्या मालकाला बी कळलं तर हां बाबा चांगली गाडी पडेल, असं एक तुमचं निरीक्षण. हां, सांगा कुठल्या? बाकासूर पळू शकते, मथुरभर. हां, मथुरची चांगली पळली. बरं, अजून कुठले? 2 बरं, तर स्वराज्य पळतोय, पण ज्यावेळेस पळायला सुरुवात करतो सगळी प्रसिद्धी येते. आता बैल प्रसिद्ध बी होते. मागचंच मैदान 1.5 लाखाचं त्यानं विजेते घेतलेलं आहे पद. तर कसं असतं ह्या बैलाचं वय वगैरे थोडी माहिती सांगा. कसं वय आहे, दाताला कसं आहे? दाताला आता 1 महिना झाला, 1 दात पडलाय त्याचा आत्ताशी आदतचा. एक दात पडलाय आत्ताशी. होय. स्वराज्य नाव तुम्ही ठेवलेलं? स्वराज्य आपण नाव ठेवलेलं आहे. कारण काय? कारण आमचा घरी ट्रॅक्टर आहे, म्हणजे बरेच वर्ष झालं ट्रॅक्टर आहे, स्वराज 855, आणि कारखान्या असायचा. कारखाना बंद झाल्यामुळे आता मग काय, मग चला ह्याचं नाव स्वराज ठेव, कारण ट्रॅक्टर आता उभाच राहिला ना. शेतीचं घरचं काम केलं की उभाच. बघा, म्हणजे एक चक्र आहे. आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर आले, त्या ट्रॅक्टरचं नाव स्वराज्य. त्याची जागा बैलांनी आता ट्रॅक्टर थांबलेत, पण ह्याच बैलाची खरी जागा शेतात आहे, ट्रॅक्टरची नाही.
ते आपण आणले आणले. म्हणून त्याच्यावरनं स्वराज्य इंटरेस्टिंग स्टोरी आहे मित्रांनो. बरं आता सगळं बघताय नाही का बैलगाडा कशा आहेत बैलगाड्या आत्ता शर्यती चालू म्हणजे तुम्ही असता शेतकरी आहे तर तुम्ही सगळ्या गोष्टी बघताय जवळ कशा बैलगाड्या चालू आहेत तुमचं एक निरीक्षण कशा म्हणजे मला ते त्याचं म्हणजे कशा पद्धतीने आहेत म्हणजे आता बरेचसे लोक म्हणतात हा खेळ श्रीमंताचा आहे हा खेळ ठराविक लोकांचा आहे तर तुम्ही काय सांगताय नाही म्हणजे आत्ता तर चाललं म्हणजे आजचं मैदान सोडलं तर ही ठराविक लोकांचंच मैदान असल्यागत चालतंय. कारण आजच्या मैदानावर मला कळतंय की माझे 2 पैरे टॉपचे चांगले पैरे झाले होते पण ड्रायव्हर लोकांनी मोडलेले आहेत का तर ही गाडी पुढे नडल. असं बी होतं का की जाणीवपूर्वक तोडले जातात पैरे? तोडले जातात जाणीवपूर्वक तोडले जातात. माझं ठाम मत आहे. ह्याच्यावर एकच उपाय आहे का म्हणजे मी अनेक मुलाखती सांगतो बैल पळायला लागले की सगळी त्याच्यावर आपण म्हणू की उपाय निघतात. हां ही आहे 100% की जो बैल पळतो त्याला उपाय निघतात. जरूरत नाही की म्हणजे चांगला मोठ्या मालकाची किंवा काय नाही, मोठ्या मालकाची नसली तरी चालतील गरीबाच्या त्याशी 1 नंबर केला काय मोठ्या मालकाचा नव्हता आणि तो पण मैदानात आला आम्हाला बैल कळाला. बरं. हा आणि आज सुद्धा आम्हाला मैदानात आलेला बैल कळाला. कोण नियोजन करते? शाहरुख इनामदार निगडी होय तुम्हाला सांगत नाही सांगत नाहीत कारण सांगितलं की लीक झालं की परत ते इकडे तिकडे होते. ती आहे ते थोड्या पद्धतीनं वेगळा विषय असतो तो वैयक्तिक तुमचा निर्णय आहे न सांगणं. आता स्वराज्याचं एक महत्त्वाचं काय वैशिष्ट्य आहे की पळताना ही तुम्हाला दिसतंय म्हणजे सगळीच बैल पळतात ना पण स्वराज्याचं वेगळं पण हे आहे काय वेगळं पण आहे पळताना काय वेगळं पण म्हणजे असं आहे की ज्या वेळेला आम्ही सेमीला फायनलला गाडी झोपू त्यावेळेला जी गाडी कुठल्या बाजूला म्हणजे राईटला नाही तर लेफ्टला कुठली टॉपची गाडी असेल त्या बाजूला आम्ही स्वराज घालतो. गाडीवर पळणारा बैल चांगला असं हां म्हणतो. बैलावर हाय स्पीड म्हणजे कुणाची गाडी म्हणजे अख्ख्या आता महाराष्ट्रात जेवढी गाडी आहे त्या म्हणजे मी मोठ्या पैना सांगतोय असं नाही 1 नंबर केला म्हणून बोलतोय असं नाही. कुणाचाही टॉपची गाडी कुणाची गाडी असू द्या त्याच्यावर फक्त ह्याच्यावर निघणारा बैलांना साथ दिली पाहिजे. गाडी एकटा उडून लावणार. ॲग्रेसिव्ह आहे बैल स्वराज्य हो रागीट आहे रागीट आहे बरं मैदानात रागीट आहे घरी शांत आहे एका कासऱ्यावर मी पाक त्याच्या कपडा बसलो तरी काही नाही असं आहे. आता प्रश्न सांगा एखाद्याचा बैल पळतोय त्याची परिस्थिती नाही प्रवेश फी भरणे एवढी बी परिस्थिती नाही तुम्ही देणार का त्याला बैल नाही मी स्वतः पावती करणार स्वतः देणार? पावती करून बैल देणार त्याला. तर मित्रांनो एक चांगला पळणारा बैल आणि नवीन उदयाला येतोय बैल स्वराज्य कुठलाही स्वराज सांगा ट्रॅक्टरवरनं नाव ठेवले स्वराज्य सांगा कुठला बैल आहे तुमचं नाव सांगा शेवटी. राजू भोसले धामनेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. चालेल या तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा असंच तुम्ही नाव कमवत राहावा. स्वराज्यानं सुरुवात चांगली केली आणि ह्या नंदीनं महाराष्ट्रभर तुमचं नाव करू अशी आपण प्रार्थना करू. पुन्हा एकदा धन्यवाद.